महाराष्ट्र आपला आवाज आपला अधिकार पेठ तालुका शिवसेना पक्षाच्या वतीने आज पेठ तालुक्यातील विविध कार्यकर्ते आणि यांना सर्व नियुक्तीपत्र देण्याचे काम आज या ठिकाणी केलेलं आहे। तसंच करंजाळी गटातील करंजाळी गावच्या महिला बचत गटाच्या किंवा इतर परिसरातील महिला आज या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहून जी काही शासनाच्या योजना आहेत या संदर्भात सेनाप्रमुखांची कामगिरी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि येथे तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित राहून या सर्व कार्यक्रमाचे नियोजन करून मोठ्या आनंदाने हा कार्यक्रम पार पाडला। धन्यवाद। स्वतंत्र पेठ तालुक्याच्या वतीने शिवसेना महिला आघाडी मंगलाताई भास्कर यांना सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला। पेठ तालुक्यामध्ये आपले तालुका प्रमुख पद्माकर भाऊ कांबळी यांच्या नेतृत्वाखाली आज ही महिला आघाडीची एक छोट्याशा ठिकाणी बैठक झाली। त्या बैठकीला सर्व महिला आघाडी सर्व पुरुष मंडळी सगळे उपस्थित राहिले, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। पेठ तालुक्याच्या वतीने आपल्या शिवसेनेच्या महिला आघाडी प्रमुख मंगलाताई भास्कर, त्या शहर प्रमुख अरुणाताई वार्डे, आपले जिल्हा प्रमुख धर्मराज चौधरी, साहेब, त्र्यंबक कांबळे, जीवन जाधव, हनुमंत भुसारे, सर्व शिवसेना पक्षाचे आजी माजी सर्व पदाधिकारी, ज्येष्ठ सर्व शिवसैनिक, अशोक गवडीजी, सर्वच पदाधिकारी, आज आपण संभाव्य जो काही महिला आघाडीचा मोठा मेळावा या पेठ तालुक्यामध्ये घ्यायचा आहे त्या संदर्भात आपल्या जिल्हा प्रमुख मंगलाताई भास्कर यांच्या अध्यक्षतेखाली आज आपण जी काही मीटिंग आयोजित केली त्या मीटिंगसाठी आपल्या करंजाळी गणातील बहुसंख्य महिला उपस्थित राहिल्या, त्यांचं मी शिवसेना पक्षाच्या वतीने सुरुवातीला अभिनंदन करतो व आज मंगलाताई भास्कर यांच्या अध्यक्षतेखाली व शहर प्रमुख अरुणाताई वार्डे यांच्या नेतृत्वाखाली आज आपण महिला आघाडी नियुक्तीपत्र सादर केलेले। तसंच आमचे युवा तालुका प्रमुख पदाची पण नियुक्ती बाकी होती, गट प्रमुख गण प्रमुख यांच्यासुद्धा नियुक्त्या आपल्या विभागाचे जिल्हा प्रमुख धर्मराज चौधरी यांच्या अधिपत्याखाली आपण आज सर्व नियुक्त्या दिलेल्या आहेत। सर्वांनी चांगल्या पद्धतीने काम करावं। तसेच आमच्या ज्या काही बचत गटाच्या महिला करंजाळी गणातून आलेल्या आहेत त्यांच्या समस्यासुद्धा आम्ही जिल्हा प्रमुख मॅडम यांच्याकडं व्यतीत केल्या। त्यानंतर त्यांनी मार्गदर्शन केलं की नियमित बचत गटासाठी शासनामार्फत आम्ही चांगल्या पद्धतीने लाडकी बहीण योजना असेल, उद्योग असेल, व्यवसाय असेल, त्यासाठी एखादं महिला बचत गटासाठी ग्रामसंघासाठी एखादं पक्षाच्या वतीने एक 10-15 लाखाचं इमारत असेल, अशा पद्धतीने आम्ही तालुक्याच्या वतीने जिल्हा प्रमुख मॅडम यांच्याकडे प्रस्तावना केलेली आहे। त्या पद्धतीने आम्हाला त्यांनी शब्द पण दिलेला आहे की मी नक्कीच माझ्या पक्षामार्फत मी करंजाळी या गावामध्ये आपण ग्रामसंघाचं ऑफिस चांगल्या पद्धतीने उभं करू असं त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे। आपण आज या मीटिंगसाठी सर्व महिला व सर्व ज्येष्ठ नागरिक व सर्व युवाचे पदाधिकारी उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो, सर्वांचं स्वागत करतो। अशीच साथ आणि शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या तुमच्यापर्यंत आपण आपल्या पक्षाच्या वतीने पोचवू आणि येणारी जी काही महिला आघाडीचा जो मेळावा आहे त्या मेळाव्यामध्ये आपण बहुसंख्ये जास्तीत जास्त 2-2.5 हजार महिला कशा उपस्थित राहून मेळावा चांगल्या पद्धतीने यशस्वी करता येईल हे आपण आपल्या पेठ तालुक्याच्या वतीने चांगल्या पद्धतीने नियोजन करू। सर्वांच्या वतीने आपण हे सहकार्य करू अशा पद्धतीने मी शब्द देतो आणि महिला आघाडीला नेहमी आम्ही शब्द देतो की तुम्हाला कुठल्याही गोष्टीची अडीअडचण आम्ही करून देणार नाही। फक्त तुमची साथ हवी आहे की तुम्ही आम्ही जे एखादं नावं मागितली तर नावं वेळच्या वेळ्या ज्या काही तुमच्या शंका समस्या असतील त्या आपण पक्षाच्या वतीने नक्कीच सोडू। बँकेचं काम असेल, तहसीलचं काम असेल, पोलीस स्टेशनचं काम असेल, एखादी वैयक्तिक प्रपंचाची भांडण पण असेल ते पण आपण आपल्या पक्षाच्या वतीने जागेवर तुम्हाला न्याय देण्याचा नक्कीच प्रयत्न करू अशा पद्धतीने शब्द देतो। थांबतो। जय हिंद, जय भारत। काही सर्व करंजाळी गावातल्या ज्या काही महिला भगिनी आहेत त्यांना एक शब्द देतो की योगायोग आपल्या पक्षाचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेब आहेत। आता तुमचे 15 गट बचत गट असतील किंवा तुम्ही जर सांगितलं की आम्ही 2 महिलांच्या आपल्याला जे आपण मुंबईला तारीख घेऊ किंवा कुठं नाशिकला जर आले त्यावेळेला तारीख घेऊ आपण साहेबांची की ज्यांच्याकडे महाराष्ट्राचा पूर्ण पाणीपुरवठा विभाग आहे आणि आम्ही रोजच बघतो की तुमच्या डोक्यावर हंडा असतो। तर आपल्याला कुठल्या पक्षावर टीका करायची नाही, पण आमच्या महिला भगिनी आहेत, आईसारख्या असतील किंवा बहिणीसारख्या असतील, यांच्या डोक्यावर जो हंडा आहे
तो हंडा उतरला गेला पाहिजे. अशा पद्धतीने आपण आपल्या ज्या करंजाळी गावच्या ज्या महिला आहेत, तुमचा एक महिलांचं कोणाच्या विषयी तक्रार नाही, परंतु आपला हक्क भाऊ म्हणून सरकार आपला एकनाथ शिंदे जे भाऊ आहेत लाडक्या बहिणींचे, तर आपण त्यांच्यापर्यंत आपली व्यथा मांडू की आमचं हे गाव तीर्थक्षेत्र विकासमध्ये या तालुक्यामध्ये पहिल्यापासून आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. तर आमच्या महिलांची एकच समस्या आहे की आमच्या गावामध्ये सगळ्या गोष्टी सुविधा आहेत, परंतु आम्हाला पाणी नाही. त्या पाण्याच्या प्रश्नासाठी आपण 2 किंवा 3 गाड्या, म्हणजे नाशिक असो का मुंबई असो, पण आपण मंत्रालयापर्यंत जाऊ आणि तिथं आपला हा प्रश्न मार्गी लावायला हवं की ती जेव्हा योजना निरगुडा आणि करंजाई ग्रामपंचायतची होईल तेव्हा होईल, परंतु आमचा पाण्याचा प्रश्न पहिला तुम्ही सोडवा की जेणेकरून महिला ही शेतात पण राबते, तिकडनं आल्यानं तिला पाण्याची काळजी असते, पहाटे उठून परत तिला शेतात जावं लागतं. तर ही प्रश्न समस्या सुटली पाहिजे. प्रत्येकाच्या घरामध्ये मोदी साहेबांचं वचनच आहे की प्रत्येकाच्या कुटुंबाच्या घरापर्यंत नळ कनेक्शन झालं पाहिजे आणि त्या पद्धतीने शासनाने त्याची पैशाची तरतूद पण केलेली आहे. ही शंका समाधान तुमचं आपण नक्कीच आपलं म्हणजे आम्ही पक्षाच्या वतीने फक्त तुम्हाला सोबत घेऊन जावं आणि हा गुलाबराव पाटील साहेबांसमोर मॅडम, जिल्हा प्रमुख मॅडम, हा प्रश्न मार्गी लावायचा आहे की जेणेकरून आपल्या आता महिला खासदार, आमदार आणि ज्या काही पक्षाच्या प्रमुख आहेत त्या पण येतील. त्यावेळेस मला तरी वाटतं का मी करंजाळीत 24 तास राहतो, मला माहीत आहे करंजाळीत पाण्याचा प्रश्न हा एकदमच गंभीर आहे, तो मिटला गेला पाहिजे. ही माझी स्वतःची अपेक्षा आहे की जेणेकरून तुम्हाला समाधान पण वाटेल की आपण कमीत कमी ह्या पक्षाकडे गेलो किंवा यांच्यावर तुम्ही व्यथा नाही मांडली, पण ही आम्ही व्यक्त केली की आमच्या महिला भगिनी आहेत त्यांच्या डोक्यावरचा हंडा उतरला गेला पाहिजे. त्यांना दिवसाआड पाणी मिळालं पाहिजे. 8 दिवसातून पाणी येत असेल ते चालणार नाही. म्हणजे दोन्ही धरणं उशाला आहे ना आमचा माणूस उपाशी आहे, ही गोष्ट काही बरोबर नाही वाटत. मला तरी वाटतं मॅडम आपण आपल्या ज्या काही वरिष्ठ येतील त्यांच्याकडे नक्की जातीने लक्ष घाला, कारण आमच्या महिला भगिनींना एवढं काम असं प्रपंचाचा गाडा उडायचा असतो, मुलांचा शाळेचा प्रश्न असेल, घरातला असेल, शेतीचा असेल, व्यवसायाचा असेल, की तिला घरामध्ये जर पाणी नसेल तर त्या महिलेची चिडचिड होते. म्हणून घरामध्ये पहिल्यांदा पाणी व्यवस्थित एक वेळेला खायला नसले तरी चालेल, पाणी हे स्वच्छतेसाठी, आरोग्यासाठी, पिण्यासाठी, सगळ्याच गोष्टीसाठी लागते. तरी माझी आमच्या महिला आघाडीच्या वरिष्ठ आमच्या जिल्हा प्रमुख मॅडम आहे यांना मी विनंती करतो की दादा आपले पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेब आहेत, एकनाथजी शिंदे साहेब आहेत, हा प्रश्न तुम्ही चांगल्या पद्धतीने मार्गी लावावा हीच माझी अपेक्षा आहे की जेणेकरून ह्या माझ्या आज 20-25 महिला आल्यात, पण तुम्हाला 500 महिलांचा गट एकट्या करंजाळी गावातून महिला येतील. हा प्रश्न पहिला मार्गी लावा हे मी विनंती करतो. थांबतो. आपण गुलाबराव पाटील साहेबांची तारीख मिळाली ना तर शाळेतून पाणी मागवला मी आल्या तसे 2-3 हंडा भरून ठेवल्यानंतर इकडे आलो. बरं, गाव कोणतं तुमचं? करंजाळी. काही पाण्याची अडचण आहे? पाण्यासाठी असंच ना काम सोडून राहायला लागत आलं ना आला तरी ते पाण्याला धरून राहायला लागत. तुमच्या समोरून नदी बोरवडची आहे, ती नदी तर तुमच्या साधारणपणे 2-1 किलोमीटर अंतरावर, मग त्या नदीचं पण पाणी तुम्हाला भेटत नाही का? यायला पाहिजे ना. आम्ही बाया प्रत्येक मिटिंगला जाऊन तिकडे तक्रार अशीच आपली मिटिंग राहते काय आपल्या राहते सांगायचे विचार राहते ते आपण सांगत होऊ, पण प्रेशरच नाही सुटत, ते सोडूनच नाही राहत. बरोबर, पण मग ग्रामपंचायत कडून म्हणजे पाण्याची सुविधा पाहिजे अशी तुम्हाला? पाठीशी ना ग्रामपंचायतीचे, पण ते जर कोणती सुधारणाच नाही करून राहिले. बरोबर. पाणी मूलभूत म्हणजे एक जीवन आवश्यक वस्तू आहे, पाणी पाहिजे. एखाद्या रस्त्याचा कोणाची काय अडचण की आम्ही सगळं सुरळीत करतो, पण मग ते जर आम्हाला साथ नाही देऊन राहिले होकारून घेताना काहीच करायचं नाही. बरोबर. करू 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 पण ते नाहीच. माझं नाव सुमन कृष्णा गवळी. बरं बरं, तुम्ही हां बोला ना. आमच्या करंजाळीमध्ये म्हणजे पाणी प्रश्न 10 ते 12 दिवस होऊन जातात, तरी पाणी येत नाही. म्हणजे वॉटर सप्लाय आहे तुमच्या हा गावात? वॉटर सप्लाय म्हणजे घराजवळ नळ आहे, पण कोरडे नळ आहे. बरोबर. 8 दिवस वाट बघावी लागते. 8 दिवसाला म्हणजे जास्त दिवस होऊन जातात. पण सर्वस्व जबाबदारी ग्रामपंचायतची आहे. ग्रामपंचायतने तुम्हाला काही असं पाणी सुविधा उपलब्ध केली का नाही? ते आश्वासन देतात पण काही करतच नाही. बरोबर. एखादी मिटिंग झाली, हो करतो मिटिंग संपली का सगळे विषय तिथंच बंद पडून जातात. आणि परत शाळा आहे ना, ते करंजाळीचे मुलं सगळे पालक बाहेर टाकायला लागले. काय तर म्हणजे शिक्षण व्यवस्थित नाही, शिक्षक नाही, काही विषयांना शिक्षकच नाही, तर सर्व पोरं बाहेर टाकायला लागले. बरं, कितीपर्यंत शाळा आहे तिथं? तिथं म्हणजे
ते आहे ना केबीएच आहे ते 10वी पर्यंत आहे बरोबर. आणि ते म्हणजे ते आणि शिक्षक किती आहेत, किती वर्गाला किती शिक्षक आहेत, काय असं शिक्षक म्हणजे पूर्ण शिक्षक नाही आहेत, कमी शिक्षक आहेत. कमी शिक्षक. बाकी विषयांना शिक्षक आहेत. मग तुमची मागणी काय आहे? शिक्षक उपलब्ध करून द्यावे आणि बरं. शिक्षण म्हणजे चांगली- पोरं बाहेर जाऊ नये. पूर्वी बरं, काय म्हणजे पोरं गावातल्या गावात शिकले पाहिजे. जर सर्व सुविधा तिथं उपलब्ध आहेत आणि शिक्षकांअभावी मुलं जर बाहेर शाळेत जात असतील तर खरोखर चिंताजनक विषय आहे. करून तुम्ही सरपंच असताना केले. रोज प्रत्येकाच्या घरामध्ये नळ, प्रत्येकाच्या घरामध्ये नळ. आता बघायची ना आम्ही जिल्हा परिषदच्या शाळेतून ते नळी जोडून आणि तसे असं पाणी ही परिस्थिती. 8 दिवस सांगा पाणी नाही भेटेल तुम्हाला, हे आम्हाला माहिती आहे. आता काय तर त्यांचं धरण पण चांगलं आहे, इनामबारीचं धरण पण चांगलं आहे. म्हणून आपल्याला आता त्यांचं समजा आपण महिला या दिवशी महिला मेळावा राहील, आमचे आमदार खासदार ते चांगल्या पद्धतीने उपलब्ध करतील. आपल्याला कोणाचे नाव घेऊन तक्रार नाही करायची. पण मुख्यमंत्र्यांचं स्वप्न तेच आहे, मोदी साहेबांचं स्वप्न तेच आहे. महिलांच्या डोक्यावर हांडा असा कामा नये. तुमच्या दारातच पाणी आलं पाहिजे. आता असं कधी- जेल जीवनचं जे आहे ते जवळजवळ 90% नंबर आधार कार्ड घरात घेतात हे लोक. आता जवळजवळ 5-6 महिन्यापासून हे निवड आधार कार्ड घरात घेतात आणि आम्ही कलेक्टर ऑफिसला पाठवतो म्हणे, तिकडनं समाज कल्याण करून तिकडे येतात, व्हेरीफाय करून इथे येतात. मग ती यादी पूर्ण तालुक्याची यादी जी आहेत ना, असे 6-6 महिन्याला जे आहेत ना, 6-6 महिन्याची ती यादी ते आधार कार्ड जमा झाले ते महिलांची. आता ज्याला माहिती असेल तेच फक्त आधार कार्ड महिलांमध्ये आणि ते वाद मंत्रालयापर्यंत पोहोचले. मग इथे तक्रार केवायसी तुम्ही स्वतंत्र माणूस बसवा, त्यांची केवायसी झाली पाहिजे. नाही तर काय आला कागद ठेवायचा, आला कागद ठेवायचा, त्याला कोणी बघत नाही. भले रोज 10 ते 20 महिला बोलवा. काही महिलांचा असा मुद्दा झाला आहे का त्यांचं जेव्हा फॉर्म भरले गेले तेव्हा काहीतरी चुकी झाली आणि त्याच्यानंतर डबल संधी त्यांना मिळालीच नाही. तर अशा पण महिला वंचित आहेत बऱ्याचशा अशा, म्हणजे त्यांचं पैसे मिळालेच नाही, त्यांचा फॉर्मच चुकला आणि तेव्हापासून ते जेव्हा रिजेक्ट झाले तर आतापर्यंत त्यांना ते लाडक्या बहिणीचा कुठलाही लाभ मिळाला नाही. तर अशा यांच्यासाठी सुद्धा नवीन फॉर्म भरले गेले पाहिजे त्यांना सुद्धा. तर काहीतरी एक मार्ग काढला पाहिजे. ऐका ना ताई, काय झालंय तुम्ही ना एक माता की जय, आवाज मतचा शिवसेनेचा, आवाज मतचा शिवसेनेचा. महिला आघाडी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. महिला आघाडी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. यावेळी पेठ तालुक्यातील सर्व शिवसैनिक शिंदे गटाचे आणि माननीय पद्माकरजी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली बैठक संपन्न होऊन नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले. धन्यवाद. सोपान पवार पेठ.